लँडस्लाईड झालं आहे आणि यावेळेस झाड पडलं आहे. समोर जे दोन डोंगर दिसतात त्याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला. ते मध्ये यमुनोत्रीचं मंदिर आहे. गुड मॉर्निंग. आज पण सकाळी निघायचं होतं लवकरच 4-4:30 वाजताच, पण इकडे खूप पाऊस होता त्यामुळे बारकोटमधून आत्ता आम्ही निघतोय. बघूयात, कारण निसर्गाच्या अपोजिट आपण नाही जाऊ शकत. तर हा सकाळचा व्ह्यू आहे बारकोटचा. ही जी दिसते ही पूर्ण बारकोट सिटी आहे. आपल्याला हे क्रॉस करून यमुनोत्री गाठायचं. तर भेटू आपण यमुनोत्रीला. हरिद्वारमधून गंगा आरती आणि गंगा स्नान करून चारधाम यात्रेचा श्री गणेशा केला आणि निघालो यमुनोत्रीला. यमुनोत्री म्हणजेच यमुना नदीचं उगमस्थान. तर चला अनुभवूया हिमालयातील एक भन्नाट आणि अविस्मरणीय ट्रेक यमुनोत्री. चारधाम यात्रा पोर्टलवर आपण रजिस्ट्रेशन करा, कारण जेव्हा बारकोटवरून निघेल ना तिथे एक चेकपोस्ट आहे, तिथं तुमचे रजिस्ट्रेशन चेक होतात. बडकोट बारकोटपासून एक 20 किलोमीटर पुढे आल्यावर अजून एक चेकपोस्ट लागतं, तिथं आम्हाला थांबवलं आहे. आणि आपल्याला इथं बरेच महाराष्ट्रात फॅमिलीज भेटल्या ज्या की इथे आल्या आहेत. इथे थांबवायचं कारण असं की या लोकांचं म्हणणं आहे की एकत्र गाड्या सोडणार. आणि इथे अजून एक रूल समजला की इथले जे ड्रायव्हर आहेत गाडी चालवणारे त्या सगळ्यांना शूज कंपल्सरी आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी चप्पल घातली त्यांना शूज घालायला सांगितले आणि इथून पुढे ते परत जाणार. तर असा आहे हा व्ह्यू, तुम्हाला दाखवतो. ते अशा गाड्या थांबल्या एका बाजूला आणि ते समोर चेकपोस्ट आहे. चेकपोस्टवरून पुढे गेल्यावर थोड्याच अंतरावर आम्हाला एक लँडस्लाईड दिसलं. ते लँडस्लाईड झाली सगळं वरतून ढासळ होतं. लँडस्लाईड नंबर 2. लँडस्लाईड झालं आहे आणि यावेळेस झाड पडलं आहे, त्यामुळं आम्ही आता चकली खातोय. झाड पडलं इथं, झाड पडलं आहे ते कापायचं काम चाललं आहे. एका साईडला हा व्ह्यू. एका साईडला हे काम. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर रस्ता व्यवस्थित झाला आणि आमचा प्रवास परत एकदा चालू झाला आणि आम्ही यमुनोत्रीला पोहोचलो. काठी मिळते 40 रुपयाला आणि 20 रुपये रिटर्न. 40 रुपये किराया माछा, 10 रुपये भाड़ा वापस जल्दी आना. यस यस, हाँ जरूर. यमुनोत्रीचा ट्रेक चालू होतोय. तर 4 धाममधलं पहिलं धाम आणि हे तुम्ही बघू शकता घोडे, हे तुम्ही घेऊ शकता. आणि सध्या ऑफ सीझन आहे तर तुम्ही खूप बार्गेनिंग करून स्वस्तामध्ये पण मिळेल तुम्हाला. पण आम्ही तर चालत जायचं प्रयत्न झाला. तिथे जवळपास 5-5.5 किलोमीटरची चढाई अशी. हा तुम्ही रस्ता बघू शकता. समोर जे दोन डोंगर दिसतात त्याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला. ते मध्ये यमुनोत्रीचं मंदिर आहे. तर चला, सध्या ऑफ सीझन आहे म्हणून आम्हाला एक फक्त वन साईड
हा घोडा मिळाला 600 रुपये खच्चरमध्ये. हा बघा श्लोक, वय वर्ष 2.5 वर्ष आणि चाललाय यमुनोत्रीला 4 धाम यात्रा करायला. श्लोक हाय बोल. फ्री वायफाय झोन सुद्धा आहे आणि इथं फक्त तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे इथं परत एकदा स्कॅन करावं लागतं. मोबाईलमध्ये PDF असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, इथे स्कॅन होतं. पण रजिस्ट्रेशन करा हे मी नक्की सांगेन, कारण आम्ही केलं नव्हतं सुरुवातीला. जिथे जिथे चेकपोस्ट आहे तिथे तुम्हाला थांबवू शकतात आणि जर नसेल तुमचं रजिस्ट्रेशन तर तुम्हाला थांबून रजिस्टर करावं लागतं. तर यात्राधामवर एक फॉर्म भरायचा असतो ऑनलाईन, तो इझीमध्ये होऊन जातो. जर तुमचा इथला वेळ वाचवायचा असेल तर ते रजिस्ट्रेशन करून ठेवा. यमुनोत्रीच्या रस्त्यावर म्हणजे ट्रेकवर आपत्कालीन नंबर पण लिहिलेले आहेत. तर तुम्ही त्यांचाही उपयोग करू शकता. पावसाबद्दल सांगायचं झालं तर पावसाने आम्हाला खूप साथ दिली, कारण इथे खूप पाऊस होतो. त्यामुळे तुम्ही जे रेनकोट असतात ते तर ठीक आहे, एक पॉन्चो म्हणून असतं जे अंगावर पूर्ण वरून खालीपर्यंत असतात, शक्यतो तेच यूज करा, कारण इथं खूप भयानक पाऊस पडतो. आज आम्हाला साथ दिली आहे नशिबाने आणि पावसाने पण. इथे पाऊस नाही पडत आहे. ऑन द वे तुम्हाला खाण्याचे पण बरेच पदार्थ मिळतील. जसे की पराठा 50 रुपये, मॅगी 40 रुपये, चहा 20 रुपये. तर ऑन द वे अशी बरेच दुकानं पण आहेत. तुम्ही तिथे थांबून बसू शकता, रेस्ट करू शकता. हम तो चले जा रहे भाई. हरियाणवी टोन आली आपल्या भाषेत सुद्धा. या लोकांना खरंच हॅट्स ऑफ. यांची तब्येत बघा आणि हे जे करतायत ते काम बघा. बघा यांच्या पायांची हे बघता, एक साथ पाय पडतात चौघांचे पण. जर मध्ये कुठे थकला तर तुम्हाला मधून पण अशी सवारी मिळते, जसं की आम्ही केली. आम्ही श्लोकसाठी घेतली. वीडियो बनाते रहो. हां. कहाँ से है भैया आप लोग? पुणे के. हां. यमुनोत्रीला जातानाच्या ट्रेकवर कधी काळी झाला असेल लँडस्लाईड. हे बघा, इथून हे सगळं स्लाईड होत असं पाण्याला मिळालं. थकायला होतं बरं का. जर तुम्ही येणार असेल आणि पायी जाणार असेल तर कृपया प्रॅक्टिस करून या. मग कमीत कमी 1 ते 2 महिने आधी तुम्ही एक्सरसाइज चालू करू शकता, नाहीतर खूप दम लागतो. हाय बोलो हाय.
जय श्रीराम गंगा मैया की हर हर 4 किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे आणि आता फक्त 1 किलोमीटर राहिलेलं आहे. हा ते उत्साही कार्यकर्ता एक दिसलाय आणि ही काही लोक येताना ऑलमोस्ट 4.5 किलोमीटर आलेलो आहे आणि मी आणि कृष्ण अजून तर ताजतवाने दिसतोय. आम्हाला आमच्या ग्रुपला जरा सोबत घेऊन जावं लागते, त्यामुळे सोबत घेऊन जावं लागतंय आणि आमच्यात थोडे वयस्कर माणसं पण आहेत. तुमच्यासोबत जर वयस्कर माणसं असतील तर खूप काळजी घ्या आणि तुम्हाला पहिल्या एक 10 मिनिटातच समजेल की तुमच्यासोबतचा माणूस वरपर्यंत चालत जाईल की नाही. त्यामुळं म्हणजे बोलतात ना की तब्येतीशी खेळू नका वयस्कर लोकांच्या. तुम्हाला बार्गेनिंग तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. जेवढं बार्गेनिंग करता येईल तेवढं बार्गेनिंग करा आणि तुम्ही घोडा घेऊ शकता. घोडा किंवा पालखी घेऊ शकता. पालखीला जास्त घेतात. घोडाला आता ऑफ सीझन आहे तर 1000 रुपये 600 रुपये 700 रुपये असे पण घेत आहेत. पण यायच्या आधी प्रॅक्टिस करा हे माझं म्हणणं असेल. आम्ही पोचलो ऑलमोस्ट. घोडा जो मिळतो तो इथपर्यंतच मिळतो आणि तो घोड्यांचं रेस्ट करण्याचं ठिकाण आहे. इथून पुढे 100-1 मीटर तुम्हाला चालतच जावं लागतं, जे की सोपं आहे. अवघड तर काही नाही आहे. आणि सुखद अनुभव देणारं यमुनोत्री मंदिराचं प्रथम दर्शन. हेलो भैया. साडेपाच किलोमीटरचा ट्रेक करून हा पूर्ण मी जे तुम्हाला आधी दाखवलं जातं डोंगरांच्या मध्ये जायचं आपल्याला. ते पूर्ण पार करून आम्ही इथपर्यंत आलो आणि हे आहे 4 धामपैकी एक यमुनोत्री. आणि हे जर तुम्हाला दिसत असेल तर हिमालयाचा हा यमुना नदीचा उगम आहे म्हणजेच यमुनोत्री. हे मेन मंदिर आहे आणि एक हनुमान मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. तिकडे यमुना देवीचं मंदिर आहे. ते हनुमान मंदिर आहे. तर आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे म्हणून मी तुम्हाला इथूनच दाखवतो. हनुमान मंदिर आणि इकडे खाली गेल्यावर कुंड आहे. यमुनोत्रीचं दर्शन खूप छान झालं. परतीचा प्रवास चालू करतोय. धाम नंबर 1 यमुनोत्री धामचा प्रवास आपण इथंच थांबवतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हे सफरचंदाचं झाड आणि हा सफरचंद. पावसाने आज पण आम्हाला साथ दिली आहे त्यामुळे गंगोत्रीचं दर्शन पण एकदम छान होणार आहे. आम्ही आलोय सध्या गंगोत्री घाटवर. हे गंगोत्रीचं मंदिर आहे समोरचं. तर आपण जाऊन आता दर्शन घेऊया.
और इन्होंने लाया यहाँ पे तपस्या क्या था भाग्य जी ने 5,500 पुस्तक ओके तब जाके स्वर्ग लोग से सही लोग गंगा यही गंगा 5,500 वर्ष तो हाँ गंगा उतरी गंगोत्री तो नाम गंगोत्री